कंट्रोल, तसं सहस्रांशू कंट्रोल असं म्हणत म्हणत आमचा प्रवास अख्खा गेलेला आहे. आणि सहस्रांशूला राग, फुगवा, रुसवा, हॅपीनेस सगळं या व्हिडिओमध्ये. का त्याला राग आला ते पण मी सांगते. त्याच्यानंतर ना गाडी पंक्चर झाली आणि गाडी पंक्चर झाल्यामुळे मग पंक्चरचं शॉप ओपन होईपर्यंत 9 वाजलेत. मग ते पंक्चर म्हणजे दुरुस्त करेपर्यंत 10 वाजले. मग हे घरी आले. मग त्याच्यानंतर आम्ही नाश्ता केला. नाश्ता म्हणजे फराळाचं केलं. मग फराळाचं करून मग निघालो. तर आता वाजले असतील 1 वगैरे. तर परत आम्ही थोडंसं काहीतरी खाऊन म्हणजे फराळाचंच म्हणजे साबुदाणा खाऊन समोर निघणार आहे. तर आज पण आपला प्रवास आहे सुंदर कोकणचा. परत प्रवास आहे कोकणचा आणि परत काम आहे आपल्याला कोकणला. तर असं आपण प्रवास करणार आहे. आणि सहस्रांशू कुठे मी तुम्हाला दाखवते. काय खातोय तू? मी कालचा व्हिडिओ बघितला असेल तर काल मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं की काल मी साबुदाणा वगैरे भिजू टाकलेला होता आजच्यासाठी. आज आहे आषाढी एकादशी आणि काय सहस्रांशूनी पण उपवास केलेला आहे. बरं, त्याने सगळं काही खाल्लेलं आहे, जेवण वगैरे त्याचं सगळं छान सुरू आहे आणि त्याचा उपवास तरी पण आहे. तर असा त्याचा उपवास आहे. एनिवेज आता समोरचा प्रवास पूर्ण शेअर करेल मी तुमच्यासोबत. काय काय कुठे कुठे कसं कसं आम्ही जाणार आहे, काय काय होणार आहे, धमाल मस्ती सगळं 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 तुमच्याशी शेअर करणार आहे. स्टे ट्यून. छान आहे. लवकरातच लवकर निघणारे आम्ही तेवढी तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी बघायला मिळणार तिथे. स्टे ट्यून. बाय बाय. हां, तर उपवासाचं तर काही मिळालं नाही आम्हाला इथे. आता आम्ही फक्त चहा भेटला, त्यामुळे आता आम्ही इथे चहा घेणार आहे आणि पुढचा प्रवास सुरू करणार आहे. भूक लागली आहे सहस्रांशूला. आता राग आलेला आहे की आपण लवकर जेवण का नाही करत आहे. तर आत्ताच आपण इकडे ऑर्डर दिली आणि तिकडे जेवण बनत आहे. बेटा काही नाही घेऊन दिलंय मी. तू बेटा आपण दिवसभर प्रवासात होतो, मी तुला जेवण कसं देणार आहे? फास्ट होतं साबुदाणा खिचडी खाल्ली तू, त्यानंतर बनाना वेफर्स खाल्ले तू, त्यानंतर पोटॅटो वेफर्स खाल्ले तू. सगळंच दिलं बेटा. बनाना पण दिलं. असं कसं बोलू शकतो? जे तू रोज खात नाही मी तुला त्या अंकलने ते दिलं चॉकलेट. अजून काय पाहिजे तुला? तर अशी भूक लागल्यानंतर कोणाकोणाला राग येतो सहस्रांशू सारखा नक्की कमेंट करून सांगा. सहस्रांशूला मला त्या कमेंट्स दाखवायच्या की तुझ्यासारखे पण आहेत कोणी इथे म्हणून. पण ॲक्च्युली ना मी पण तशीच आहे की मला पण भूक लागली तर मला थोडा राग येतोच की कधी जेवण मिळणार, कधी उपाशी नाही राहू शकत मी. तर तसंच सहस्रांशूचं पण आहे. आणि सहस्रांशू कानात बाबांना विचारतो मम्मा कधी बोलणार माझ्याशी, आणि तितक्यात ताट आलं. आणि ताट आल्यानंतर हे बघा सगळं असं मेनू आहे. 2 भाज्या आहे, एक सुकी भाजी, राईस, चपाती, पापड, लोणचं, असं सगळं त्यांचं प्लेट होती. कासारी आमटी म्हणून कासारी आमटी म्हणून प्लेट होती ती. तर आम्ही ते ऑर्डर केलेली होती दोघांनी पण. आणि सहस्रांशूसाठी आम्ही डाळ भात ऑर्डर केलेला होता. तर सहस्रांशू डाळ भात एन्जॉय करणार आहे आणि आम्ही ही थाली एन्जॉय करणार आहे. खाऊन बघा. माझ्या मनाला तर शांती भेटली, कारण की तो सकाळपासून त्रास देत होता. हे तुम्ही पण बघितलं असेल व्हिडिओमध्ये. आता त्याचं पोट भरून तो जेवणार आणि शांत होणार आणि मला डोक्याला शांती मिळणार असं होऊन गेलेलं आहे ते. आणि बघा किती छान होतं माझं बाळ. आता इथे सहस्रांशू थँक्यू पण अंकलला ते ऐका तुम्ही. अच्छा थँक्यू काका.
तर आता वाजल्या रात्रीचे 11 आणि 11 वाजता आम्ही आमच्या हॉटेलवर पोहोचलेलो आहोत जिथे आम्ही स्टे करणार आहोत. तर हे मी मॉर्निंगपासूनच बुक करून ठेवलेलं, पण आता कसं झालेलं ना, आमचं दिवसभर काम सुरू होतं त्यामुळे आम्ही बाहेरच होतो आणि हीच रूम आम्ही नेहमी बुक करत असतो. त्यांना फोन करून सांगायचं की आम्हाला हीच रूम बुक करायची अशी, मग ते करून ठेवून देतात. आमचं सगळं सकाळपासून क्लिनिंग वगैरे करून ठेवलं होतं रूमचं. आणि आम्ही आता रात्री 11 वाजता पोहोचलो आणि सहस्रांशूला पोचल्या खेळायचं आहे. तर तो म्हणत होता मी इथे खेळू का, मी असं करू का. मी त्याला सांगितलं की आता झोपायची वेळ आहे, आता आपण झोपूया. तर आता इथे खूप थकलेलो आम्ही, आता झोपतो आणि आपण उद्याच्या व्लॉगमध्ये भेटूया. नक्कीच लवकरच आपण भेटू आणि तोपर्यंत बाय, गुड नाईट.